कोल्हापूर महापालिकेच्या कर आकारणी आणि वसुली विभागाच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या घरफाळा दंड सवलत योजनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या योजनेअंतर्गत एकाच दिवशी तब्बल 1,22,00,000 रुपयांची वसुली झाली आहे। एकूण 465 मिळकत धारकांनी या सवलत योजनेचा लाभ घेतला असून सुमारे 38,85,000 रुपयांची सवलत त्यांना दंड व्याजामध्ये मिळाली आहे। कोल्हापूर शहरातील अनेक मिळकत धारकांच्या घरफाळ्याची कोट्यवधींची रक्कम थकीत राहिली आहे। ही रक्कम वसूल करण्यासाठी कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं 26 मार्च ते 31 मार्च या कालावधीत विशेष सवलत योजना जाहीर करण्यात आली आहे। महासभेतील ठरावानुसार आणि महापौर रुपाराणी निकम यांच्या सूचनेनुसार तसंच आयुक्त के मंजुलक्ष्मी यांच्या मान्यतेनुसार निवासी आणि अनिवासी मिळकतींसाठी दंड व्याजावर 80% सवलत या योजनेतून देण्यात येत आहे। या योजनेअंतर्गत थकबाकीदारांनी चालू मागणीसह संपूर्ण थकबाकी एकरकमी भरल्यास दंड आणि विलंब आकारामध्ये सवलत मिळणार आहे। पाणीपुरवठा विभागाच्या थकीत पाणी बिलाची रक्कम एकरकमी भरल्यास त्यावरील विलंब आकारात ही सवलत दिली जाते। चालू आर्थिक वर्षाचा मालमत्ता कर अद्याप न भरलेल्या मिळकतधारकांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे। नागरिकांच्या सोयीसाठी सुट्टीच्या दिवशीही महापालिकेची सर्व नागरी सुविधा केंद्र सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहेत। घरफाळा भरण्यासाठी महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर अँड्रॉइड मोबाईल ॲपवर तसंच नागरी सुविधा केंद्रांतील किओस्क यंत्रांवर ऑनलाईन पेमेंटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। गुगल पे, फोन पे, अमेझॉन पे यांसारख्या UPI माध्यमांतूनही कर भरणा करता येणार आहे। ही सवलत योजना जाहीर होताच 465 मिळकतधारकांनी या सवलत योजनेचा लाभ घेतला। त्यांना सुमारे 38,85,000ची सवलत दंड व्याजात मिळाली आहे। या सवलत योजनेतून एका दिवसात तब्बल 1,22,00,000 रुपयांची वसुली झाली आहे। शहरातील सर्व मिळकत कर थकबाकीदारांनी या सवलत योजनेचा लाभ घेऊन आपली थकबाकी तत्काळ भरावी असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आले।